राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार, काल ज्या शब्दावरून ओबीसी नेत्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की लायकी काढली जरांगे पाटील यांनी, तो शब्द त्यांनी परत घेतला आहे. नक्कीच आपण जे सांगता जरांगे पाटील साहेबांनी हा जर शब्द परत घेतला असेल तर मी संपूर्ण ओबीसी समाज, SC ST या समाजाकडून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की भावनेच्या आहारी त्यांच्या तोडून तो शब्द निघाला असेल आणि त्यांनी मोठं मन करून तो शब्द जर परत घेतला असेल तर मी सुद्धा परवा बोलताना माझ्या तोंडातून जे काही अपशब्द किंवा काही निघाले असतील ते मी सुद्धा परत घेतो. त्यांच्या झाल्यामुळे 3 दिवस OBC SC आणि STमध्ये अशा प्रकारचं वातावरण होतं की सर हे आपला अपमान करतात आहे, आपला अपमान करतात, समाजाचा व्यक्तिशः माझा अपमान एखाद्या वेळेस झाला असता मी सहन केला असता, परंतु संपूर्ण OBC समाजाचा, SC समाजाचा आणि ST समाजाचा अपमान झाल्यामुळे संपूर्ण समाजातून माझ्यावरती एवढं मोठं प्रेशर होतं की एवढा मोठा अपमान तुम्ही कसे काय सहन करता आहात. आणि म्हणून त्या भावनेच्या आहारी परवाच्या हिंगोलीच्या सभेमध्ये माझ्या तोंडूनसुद्धा अशा प्रकारे काही चुकीचे शब्द निघाले असतील तर मी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाने संपूर्ण मराठा समाजाची आणि त्यांच्याकडून हे शब्द मागे घेतो आणि भविष्यामध्ये असं होणार नाही याची सुद्धा हमी देतो. हातपाय तोडण्याची भाषा तुम्ही केली होती, त्याच्यात ते शब्द तुम्ही परत घेत आहेत. नक्कीच. हे बघा, त्यांनी शब्द परत घेतले, आम्ही त्यांना माफ करतो, मी माझे शब्द परत घेतो. मी मोठ्या मनाने सांगतोय ना की भावना त्या 3 दिवसामध्ये एवढ्या झाल्या होत्या की आणि मला लोकांचे एवढे फोन, मला लोक एवढं भेटायला येत होते की सर एवढा मोठा घोर अपमान. हे बघा, कोणाचे म्हणजे ज्याला लायकी काढणं, आपल्या कमीत कमी आपल्या वैदर्भीय भाषेमध्ये लायकी काढणं म्हणजे तो पूर्ण जिंदगीचा आयुष्याचा अपमान होत असतो की आमची लायकी कोण काढू शकतो, आमची लायकी समाज ठरवेल, समाजाने आम्हाला लायकीचं आहे की नाही आहे हे ठरवलेलं असताना अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करून जेव्हा आमची लायकी काढल्या जाते, समाजातून आमच्यावरती ते दडपण आणलं जाते की सर तुम्ही कसे सहन करतात, एवढी मोठी आपली लायकी काढल्या. आणि म्हणून त्या दिवशी त्या भावनेच्या आहारी माझ्या तोंडूनसुद्धा काही अशा प्रकारचे शब्द निघाले असतील, जे काही निघाले असतील ते सर्व शब्द मी मागे घेतो. आणि याच्यापुढे सुद्धा मी सांगतो की त्यांनी त्यांचं शांततेने आंदोलन करावं, आम्ही आमचं शांततेने आंदोलन करत आहोत. ते त्याच्या हक्कासाठी भांडतात आहे, आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी भांडतो आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा दोघंही आम्ही सोबत लढावं लागणार आहे. ती वेळ नाही, उद्या समजा ते OBCमध्ये आले तर आमचेच भाऊ होणार आहे. येऊ देणार नाही असं म्हणतात ना OBC. नाही, ते जे कुणब्यांचे प्रमाणपत्र मी जाहीररित्या सांगत असतो की ज्या ज्या व्यक्तींचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्या व्यक्तींना सरकारने लवकरात लवकर प्रमाणपत्र द्यावे, त्यांना OBC करावं. ते OBC झाल्याबरोबर आमच्यातच येणार आहे, ते कुठे जाणार आहे. मग फक्त प्रश्न इथे सध्या जो शिल्लक राहून राहिलेला आहे की ज्यांच्या नोंदी सापडत नाही त्या लोकांचं सरकारला निर्णय घ्यायचा आहे, कशा प्रकारे त्यांचं सांत्वन करायचं आणि कशा प्रकारे त्यांना आरक्षण द्यायचं. जेवढं मी तर म्हणतो सर्व लोकांच्या मिळाल्या असतील नोंदी, आम्हाला काही हरकत नाही. काल भुजबळ साहेबसुद्धा बोलले की 1948 ते 1967च्या दरम्यान ज्यांच्या महसुली, शैक्षणिक किंवा इतर कागदपत्र जे काही सरकारने अधिकृत कागदपत्र म्हणून 13 ठिकाणचे कागद तिथे मिळाल्या असतील आणि त्यांना OBCचे कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन ते OBCमध्ये आले असेल, त्याला कुठल्याही OBC समाजाच्या नेत्याचा किंवा समाजाचा विरोध नाही आहे. हे सर्वात प्रथम आंदोलनकर्त्यांनी समजून घ्यावे. आज चूक अशी होऊन राहिली किंवा आम्हाला जे ऐकायला मिळतात की नोंदी सापडल्या त्याच्यामुळे OBC समाज नाराज झाला, OBC समाज विरोध करत आहे. OBC समाजाचा सापडलेल्या नोंदीला मुळीच विरोध नाही, उलटं OBC समाज त्यांचं स्वागत करत आहे. सापडलेल्या नोंदी आणि ही दिलेले सर्टिफिकेट रद्द करा असं भुजबळ म्हटले. नाही, ज्या याच्यावरती शंका आहे ऐकून घ्या. काल पण भुजबळ साहेब बोलताना हे बोलले की त्यांच्याकडे काही अशा तक्रारी आहे, आमच्याकडे तक्रारी आहेत की काही अधिकारी खोडतोड करून प्रमाणपत्र इश्यू करते आहे. पण आमचं हे म्हणणं की 1948 ते 1967 यापूर्वीच्या कागदाची अवस्था जर आज आपण पाहिली तर त्याच्यामध्ये थोडीशी खोडतोड करता येत नाही. आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या मुख्य अधिकाऱ्याने तशा प्रकारचं कृत्य केलं असेल तर मला नक्की माहीत आहे की जात पडताळणीच्या वेळेस ते पकडल्या जाईल आणि त्यांचं ते सर्टिफिकेट रद्द होईल. शिंदे समितीबाबत काय म्हणणं आहे? नाही, हे बघा, शिंदे समिती राज्य सरकारने बसवलेली आहे आणि शिंदे समितीबद्दल खूप वापो करण्याची गरज नाही, कारण तिचं काम फार मर्यादित आहे. एवढं मर्यादित काम आहे की 1948 ते 1967 या दरम्यान कुठल्या व्यक्तीच्या किंवा त्याच्या वडिलाच्या, आजोबाच्या, पणजोबाच्या नावासमोर कुणबी नोंद आहे, मराठा कुणबी, कुणबी मराठा ही नोंद आहे.
एवढं शोधून त्या नोंदीपैकी ज्या लोकांना मी नेहमी सांगत असतो की 95 ते 99% लोकांनी आतापर्यंत प्रमाणपत्र घेऊन टाकलेले आहे. ज्या 1% लोकांना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कागद मिळाले नसतील किंवा ती नोंद मिळाली नसेल ती याच्या माध्यमातून मिळेल आणि त्यांना कुणब्यांचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळून ते ओबीसीमध्ये आले त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. जर त्यांचं शिंदे समितीचं काम संपलं असेल तर त्यांनी ती बरखास्त करावी अशी भुजबळ साहेबांची मागणी आहे. संपलं नसेल तर चालू राहील. तुमची नाही बा त्यांना जे टर्म्स काय मागणी आहे? भुजबळ साहेबांची मागणी आम्हाला कळली. मला पण टर्म्स ऑफ रेफरन्सनुसार काम होते. त्या नोंदी शोधायचं काम जर पूर्ण महाराष्ट्रातलं संपलं असेल तर पुढे दुसऱ्या प्रकारचं काम अजून दिलेलं नाही सरकारने. आणि जर संपलं असेल तर बरखास्त होईलच ती. आज नाही उद्या ती बरखास्त कर. संपलं असेल तर. संपलं नसेल तर आणखी 1 महिना लागत असेल चालू. आत्ताच म्हटले की भुजबळांची शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी हास्यास्पद आहे. नाही बा कसं आहे टर्म्स ऑन रेफरन्स बघा तुम्ही. टर्म्स ऑन रेफरन्स काय आहे की 1948 ते 1967 मधल्या नोंदी शोधणे. काल पण त्याने जर नोंदी शोधण्याचं काम संपलं असेल तर काम संपलं नसेल तर बरखास्त करण्याचं काही कारण नाही ना. ती आणखी 1 महिना चालू शकते कारण त्याला मर्यादा नाही दिलेली आहे. शेवटचा प्रश्न, वडेट्टीवार त्या दिवशी आले नाही, तुम्ही त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं. असं तर नाही ना ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडते मंचावर जाण्यापासून? नाही मुळीच नाही. असं असतं तर त्यांनी मला आदल्या दिवशी म्हटलं नसतं की आपण सोबत मिळून जाऊ. वेळेवर सर्वांना माहिती आहे की तेलंगणामध्ये त्या दिवशी फार मोठा प्रचार सभा. पुढच्या सभेत सगळे एकत्र असतील. सर्व एकत्र येतील. पुढच्या सभेमध्ये सर्व एकत्र येईल. कुठलेही मनभेद नाही, कुठलेही मतभेद नाही आणि मराठा आंदोलनाला कुणाचा विरोध नाही. तत्वतः हा विरोध दिसून येतो. परंतु नेहमी सर्वच नेते म्हणतात की त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. आंदोलनकर्त्यांनी हे समजून घ्यावेत. तात्विक मुद्द्यावरती मतभेद आहेत ते काही ना काही दिवसांनी मिटून जातील. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.